हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचं पिकाचे वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. काल मी बोलले होते काय झालं होतं ते आज सांगते. तर चला, तर मग आज आपण बनवत आहोत एग बिर्याणी. तर त्याचा कारण असं होतं की कालच बनवायची होती एग करी, पण ती झाली नाही, चिकन आणलं. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी आम्ही तशीच एग बिर्याणी बनवली. सिंपलच्या घरच्या मसाल्यातून बनवलेली एग बिर्याणी नक्की ट्राय करा, सिंपल आणि सोप्या पद्धतीने. तर बघा, तर मग मंडळी, इथं कढईमध्ये तेल घेतलं आहे. त्यात कांदा, टमाटर, मिरची आणि जिरं टाकून परतून घेतलं आहे तेलामध्ये. त्यानंतर ते पण केलं होतं आणि थोडी पेस्टही बनवली होती आम्ही, तीही टाकली आहे यात. कारण का अंड्याला एगला अशी ग्रेव्ही नसते, आपण ग्रेव्ही तयार करावी लागते. त्यामुळे जरा मसाला जास्त घालावा लागतो. तर बघा, इथं आज थोडं तूपही टाकलं आहे. टेस्ट खूप छान होते. आपले लाल तिखट, गरम मसाला, नंतर एक बिर्याणी मसाला असेल तर तोही टाकायचा, नंतर नॉर्मल चिकन बिर्याणी मसाला तो जरी टाकला तरी चालेल. अशा सिंपल पद्धतीने आम्ही मसाला बनवून घेतला. त्यात एग कट करून टाकले, ते थोडेसे फ्राय केले, परतून घेतले, मसाल्यामध्ये कोट केले आणि त्यानंतर लेयर दिली भाताची. 2च लेयर दिल्या भाताच्या. अशा पद्धतीने आम्ही बनवली होती बिर्याणी. चला, तर मग मंडळी, कसे वाटतात गावाकडचे ब्लॉग मला नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही नक्की करा. चला, तर मग अशी होती बिर्याणी बनवली आम्ही. दुपारचं जेवण केलं बिर्याणीचं. बघा, तर मग मंडळी, अशी लेयर लावून घ्यायची आणि दम द्यायचा 20 मिनटं. खूप छान होते सिंपल पद्धतीने एग बिर्याणी. आधी एगचा लेयर लावून घेतला मसाल्यासोबत, नंतर त्यावरून राईस टाकला, त्यानंतर आणि एक एगचा लेयर लावून घेतला आणि दम दिला 10 ते 15 मिनटांचा. आणि वरून तूपही सोडलं होतं थोडंसं. छान लागतं. चला, तर मग बघा एकदा अशी बनवून. खूप छान झाली होती. तर अशी केली आम्ही बिर्याणी पार्टी केली छोटीशी. आणि त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होतो पाणीपुरी खायला एका स्टॉलवरती. पाणीपुरी खूप छान होती, पाणीपुरी खाल्ली. असा आजचा दिवस केला. चला, तर मग तुम्हाला कसे वाटतात माझे ब्लॉग तेही नक्की सांगा. सबस्क्राईब करा पिकॉलच्या वर्ल्डला आणि सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.